काय भावना, हे विकास नेमका झालाय का? विकास झालेच नाही. यांनी गावाचा काही विकास केला नाही. हे संतोष भैरे आहे ना, हा फक्त नावाला काय असं माहिती का, तो मोठा श्रीमंत माणूस आहे. तो मग काय म्हणतो, आम्ही पैशाने कोणाला विकत घेऊ शकतो, पण तो मत विकत घेणं शकत नाही. काय भावना आहे? अहो पण कोणाला माहीतच नाही तर काय. हा साला भ्रष्टाचार आहे. हा राम शेट्टी आहे ना, ह्यो साला कालाधन आहे. आणि तो काय करतो कोणाला काय करतो हा कोणाला माहित नाही. आणि या गावाला माहित नाही. कुणी येतं नाही इथे, किती लोकांनी प्रतिनिधी कुणी मग सांगावा. राम शेठ कसा, ह्यो राम ठाकूर आहे. ह्यो साला एक गावाला आहे. तो राम शेठ कुणी बनवला, आम्ही बनवलं त्याला. समजलंच का? तो काय बनवायचं, तो आपल्या काय म्हणतात नियुक्त्या धरण्याचा शेतकरी होता तो. तो गावात राहत नाही. तो काय म्हणणार, तो आता गावात आले, 1 वर्ष आला तो गावात आले. 4 वर्ष तो कॉलनीत राहतो. कोणाला गावाला माहित नाही. कुणी एवढ्या लोकांना सांगावा का संतोष भुईरा नगरसेवक आहे का नाही. फक्त गावाला म्हणून आहे. फक्त कुणी पण सांगावा संतोष भुईरा गावाला म्हणून कोण सांगू शकत नाही. ती सुविधा करीतच नाही ना कोणी. ज्याचा तो बघ चालले उभा राहिल्यावर, मग गावाकडे लक्ष देत ना. पण आम्हाला का पोचू देतात ते लोक का असतं. हे लोक वरच्या पातळी लोक आहेत. आता तुम्ही सांगा, मंदिरात शाळा भरल्या जातात. कुठं मंदिरामध्ये आमच्या या विठ्ठल मंदिर भरतं शाळा, मग त्याला लाज वाटत. या संतोष नगरसेवक आहे, या लाज वाटत नाही का? तो नगरसेवक आहे ना. या गावाच्या जर शाळा म्हणजे प्राथमिक शाळा हे मंदिरं भरतात, हे त्याच्या मंदिरानं भरत नाही, हे आमच्या मंदिर भरतात, गावदेव मंदिर भरतात. मग तो नगरसेवक कुठला गावाचा? सर, एका कार्यक्रमामध्ये मी आमदार प्रशांत ठाकूर सर आसावरीच्या बोलायचं नाही. ठीक आहे सर. या ठिकाणी अगदी बरोबर आमदार या ठिकाणी आले होते. त्यांना मी स्पष्ट विचारलं होतं की या शाळेची दुरावस्था आहे. त्यांनी सांगितलं की दिवाळीनंतर या ठिकाणी गणपतीनंतर या ठिकाणी नागरिकांच्या सुविधांसाठी त्या लाज वाटते ना, जे आहे ना आधीच्या ह्याच्या बसलेत खुर्चो, त्या लाज वाट पाहिजे. एकच एक होऊन गेला होता. याचा पंचा संतोष भोईरचा बाप होता कोण, बाबराव शेठ भोईर हा होता. गावासाठी विकास करत होता तो, पण तो काय सत्य होता. राजकारणाच्या रणधुमाळीत आरोप प्रत्यारोप होत असतात. परंतु पेंदर गावातील प्रभाग क्रमांक 1 मधील या प्रचारादरम्यान शेतकरी कामगार पक्ष असेल याच्या प्रचारादरम्यान आम्ही तिकडे पोहोचलो असताना या ठिकाणी नागरिकांची खतखत व्यक्त होताना दिसते आहे. नेमका काय प्रवास होता, नेमकं नागरिकांचं म्हणणं काय आहे, गेल्या अनेक वर्षापासून नगरसेवक नेमकं कुठे आहेत, अशा वेगवेगळ्या प्रश्नांवर नागरिकांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहायला विसरू नका. महाराष्ट्र 36चा खास रिपोर्ट. नमस्कार, मी सुनील कातारे. महाराष्ट्र 36 मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. नवी मुंबईच्या प्रलंबित प्रश्नांवर आपण नेहमीच चर्चा करत असतो. एकंदरीत पाहायला गेलं तर पनवेल महानगरपालिकेच्या राजकीय रणधुमाळीला सुरुवात झाली असून शेतकरी कामगार पक्ष हा नेहमीच आपल्याला आढळून आलेला आहे. वेगवेगळे उपक्रम असतील किंवा चर्चेचा विषय ठरलेला. आज प्रभाग क्रमांक 1 मध्ये पेंदरगाव अतिशय महत्त्वाचा विषय आहे. या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून व प्रचाराची रॅली आपल्याला पाहायला मिळते. माझ्या मागे तुम्ही पाहू शकता मोठा जमाव या ठिकाणी आहे आणि प्रचारासाठी सज्ज आहेत. दादा, तुमच्याकडे येतो. कसं पाहता, आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात, काय भावना आहे? पहिला मुद्दा तर असा आहे, याच गावचे नगरसेवक आहेत. त्यांनी खुलासा केला का 300 कोटीची गावात कामं केल्यात. आता आम्ही गाव फिरतोय, गाववाले आमच्या सोबत आहेत. त्यांनी दाखवावी 300 कोटीची कामं कुठं आहेत का, 300 कोटी त्यांच्या घरात गेले का? अगदी. आता रस्त्याची अवस्था बघायला गेली किंवा पाणी प्रश्न असेल किंवा टॅक्स असतील, या सगळ्या गोष्टींकडे पाहायला गेलं तर गावाला पेंदर गावाच्या मूलभूत समस्या जशाला तशाच आहेत असं कुठेतरी निर्देशना देतं. आपण कसं पाहता या गोष्टींकडे? आता आमच्या महाविकास आघाडीचे नेत्यांनी ते सांगितलं आहे, आम्ही एक स्टॅम्प पेपरवर लिहून दिले की आमची सत्ता आली तर आम्ही 65% कर माफ करू. येतो. कसं पाहता, आपण देखील पेंदरच्या या ठिकाणी प्रचाराच्या रॅलीमध्ये उपस्थित आहात. या पेंदर गावाचा विकास झालाय का, तुम्हाला काय वाटतं? झाले म्हणजे आमच्या काय सुविधा करावा बस, पाण्याचे रस्त्याचे सगळे. आम्हाला दुसरा त्याच पाहिजे, दुसरा काय पाहिजे? लेडीजांना काय पाहिजे? पाणी, रस्ता, जिकडे तिकडे घाणे त्याने गोदेत. बरोबर. मग गेल्या अनेक वर्षापासून गाव असल्या कारणाने त्या ठिकाणी वेगवेगळे भाग आहेत ज्यामध्ये जाता येत नाही आणि नाले साफसफाई नसतील. अनेक पनवेल महानगरपालिकेला पत्रव्यवहार करून पण तिकडे व्यवस्थित सुविधा झाल्या नाहीत. कसं पाहताय? नाही, ती सुविधा करीतच नाही ना कोणी. ज्याचा तो बघ चालले उभा राहिल्यावर, मग गावाकडे लक्ष देत ना.
काय भावना आहे? आपण या प्रचार रॅलीत महिलांचा मोठा संच या ठिकाणी उपस्थित आहे, आपण देखील महिलांसोबत आहात. काय भावना आहे शेतकरी कामगार? काही नाही, लोकांच्या कल्याणासाठी काम, चांगलं काम आमच्या शेतकरी कामगार पक्षाकडनं व्हावी हेच आमची अपेक्षा. यंदा या राजकीय रणधुमाळीमध्ये बदल पेंदर गावात बघायला मिळेल का? हो, नक्कीच. आज शेतकरी कामगार पक्षाचा मोठा प्रचार रॅली या ठिकाणी निघाली आहे, मला- यावेळेस बदल पाहायला मिळेल का? चर्चा मिळेलच 100%, 101%. काल प्रचार रॅलीची विविध पक्षांच्या माध्यमातून या ठिकाणी प्रचार रॅली होते. झाले. काल झाली, त्यात 300 कोटीचा गावाचा या ठिकाणी निधी खर्च करून बरं. गावाचा विकास झाल्याची या ठिकाणी बाब देखील नगरसेवकांच्या माध्यमातून असेल किंवा सत्ताधाऱ्यांच्या माध्यमातून पुढे आली. कसं पाहता आपण ग्रामस्थ आहात? आम्ही तो वर्ल्ड फंड केलेलं आहे, आम्ही ते नगरपाल केलं नाही ना, आम्ही त्या नगरपाला कळवून दिलं. 1,44,00,000 काम केलं, त्यांना कर्मचाऱ्यांना दाखवलं ही 44,00,000 काम आम्ही आणि 1,44,00,000 कसं होतं. तर त्याने मला विचारलं, तर तुम्ही काय बघता? म्हटलं मी सरपंच या गावाचा होऊन गेलेला आहे आणि 40,00,000 काम आहे, तर तुम्ही 1,44,00,000 कसा केला? अगदी. म्हटलं त्याने माझ्याकडे बघितलं. म्हटलं तुम्ही साहेब आमच्याच संपर्क करा, तुम्हाला आम्ही अहवाल करू. तर म्हटलं काय बोलता? म्हटलं आम्ही सगळी निधी गावाची केलेली, आम्ही हे गावाचा विकास केलेला आम्ही आणि याचं निवड केलं असेल म्हणून याच्यावर भ्रष्टाचार चाललेलं आहे. हे हा भ्रष्टाचार आहे, रामशेठचा भ्रष्टाचार आहे म्हणून आम्हाला भ्रष्टाचार उठून काढायचा आहे. आम्ही हे शकपक्षाचे आहे, विरुद्ध नाही, ओरिजिनल आम्ही शकपक्षी माणसं आहेत आणि ही आहे ना, ही सगळी एकच मतांची माणसं आहेत. त्याच्या विरोधात काय विषय नाही. त्यांचा जो चालला आहे भ्रष्टाचार आम्हाला उठून काढायचा म्हणून आम्हाला त्याच्या विरोधात आम्हाला करायचं आहे. दादासाहेब, एकंदरीत पाहायला गेलं तर काही उमेदवार महापालिकेच्या या निवडणूक आयोगाकडून बिनविरोध निवडून आले होते. अनेक विविध प्रकारचे आरोप ईव्हीएमच्या संदर्भात असतील भाजपवर लागतात. आपण शेतकरी कामगार पक्षाच्या या ठिकाणी या प्रचार रॅलीमध्ये नाही या ठिकाणी प्रचार रॅलीमध्ये आपण या ठिकाणी ग्रामस्थ म्हणून आहात. काय भावना? हे विकास नेमका झालाय का? विकास झालाच नाही. ह्याने गावाचा काही विकास केला नाही. हे संतोष भैरे आहे ना, हा फक्त नावाला काय असं माहिती का, तो मोठा श्रीमंत माणूस आहे. तो मग काय म्हणतो आम्ही पैशाने कोणाला विकत घेऊ शकतो, पण ते मत विकत घेणं शकत नाही. भोईर हा कोणा आमची मतं विकून घेऊ शकणार आणि आमचा हा विकास आहे ना, ही आमची ओरिजिनल लोक आहेत, ही आमची लोकांना विकत घेऊ शकत नाही. सर, विविध माध्यमातून एक समोर येतं की ते वर्षभर नॉट रिचेबल असतात, संपर्क सुद्धा होऊ शकत नाही. तो गावात राहत नाही. तो काय म्हणणार? तो आता गावात आले, 1 वर्ष आला तो गावात आले, 4 वर्ष तो कॉलनीत कोण राहतो कोणा गावाला माहीत नाही. कुणी एवढ्या लोकांना सांगावा का संतोष भुईरा नगरसेवक आहे का नाही? फक्त गावाला म्हणून आहे. फक्त कुणी मग सांगावा का संतोष भुईरा गावाला म्हणून कोण सांगू शकत नाही. सर, गावातला सर्वात एक शेवटचा प्रश्न, स्मशानभूमी खूप मोठा विषय चर्चेचा झालेला आहे. फाटकच्या लगत असलेली स्मशानभूमी, त्याच्यावर देखील मोठा निधी प्राप्त झालेला आहे आणि वेगवेगळे भ्रष्टाचार आपल्याला समोर पाहायला मिळतात. काय भावना आहे? अहो पण कोणाला माहीतच नाही तर काय, हा साला भ्रष्टाचार आहे. हा रामशेठ आहे ना, ह्यो साला कालाधन आहे आणि तो काय करतो कोणाला काय करतो हा कोणाला माहीत नाही आणि या गावाला माहीत नाही. कुणी येतं नाही इथे किती लोकांनी प्रतिनिधी कुणी मग सांगावा. रामशेठ कसा? हे राम ठाकूर आहे. हे साला एक गावाला आहे. तो रामशेठ कुणी बनवला? आम्ही बनवलं त्याला. समजलं का? तो काय बनवायचं? तो आपल्या काय म्हणतात निवट्या धरणाचा शेतकरी होता तो या खाडीतला. तो राम ठाकूर हा एक हे तो रामशेठ आम्ही बनवलंय, हे शेकाळशे बनवले. हा एक रामचूत होता. हा माथुर होता. तो रामशेठ नव्हता. तो राम ठाकूर माथुर होता आणि माझे हर्षद शेठ आहे, त्याला तो राम ठाकूरला हा शिकवत होता. जनार्दन ठाकूर बैलपाडाचा हाय का जाशी बेलपाडा ह्यो एक जनार्दन ठाकूर आहे. त्याला राम ठाकूर बोलतो ना, त्याला तो माथुर होता. कोणाला? जन ठाकूर ह्यो याला शिकवत होता. आता सर जी पाहायला गेलं तर पेंदर गावाच्या आपण जिल्हा परिषद शाळेचं उदाहरण घेऊ. शिक्षणाचा विषय निघाल्यामुळे त्या शाळेला पनवेल महानगरपालिकेच्या माध्यमातून अनधिकृत किंवा धोकादायक इमारत म्हणून घोषित केलं, परंतु याच सगळे युवक देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. या युवकांनी त्या शाळेमध्ये शिक्षण प्राप्त झालेलं आहे. आज त्या शाळेची दुरावस्था आहे. या नगरसेवक किंवा स्थानिक प्रशासकीय व्यवस्थांनी या ठिकाणी कारवाई करायला पाहिजे होती. तुम्हाला काय वाटते ग्रामस्थ? हो, करायला पाहिजे ती, पण आम्हाला का पोचू देतात ते लोक? का असतं? हे लोक वरच्या पातळी लोक आहेत. आता तुम्ही सांगा, मंदिरात शाळा भरल्या जातात, कुठं मंदिरामध्ये आमच्या या विठ्ठल मंदिर भरतं शाळा, मग त्याला लाज वाटत? या संतोष नगरसेवक आहे, या लाज वाटत नाही का? तो नगरसेवक आहे ना. या गावाच्या जर शाळा
म्हणजे प्राथमिक शाळा हे मंदिरं भरतात, हे त्याच्या मंदिरं भरत नाही, हे आमच्या मंदिर भरतात, हे गावदेव मंदिर भरतात. मग तो नगरसेवक कुठला गावाचा? अगदी बरोबर सर. एका कार्यक्रमामध्ये मी आमदार प्रशांत ठाकूर सर आसावरीच्या रामशेठ बोलायचं नाही. ठीक आहे बोला. सर या ठिकाणी त्याचा अर्थ आहे तो. अगदी बरोबर आमदार या ठिकाणी आले होते. त्यांना मी स्पष्ट विचारलं होतं की या शाळेची दुरावस्था आहे. त्यांनी सांगितलं की दिवाळीनंतर या ठिकाणी गणपतीनंतर या ठिकाणी नागरिकांच्या सुविधांसाठी लाज वाटत त्यांना, त्या लाज वाटत ना की आहे ना हल्ली ज्या ह्याच्या बसलेत खुर्चो त्या लाज वाट पाहिजे. एकच एक होऊन गेला होता याचा पंचा संतोष भोईरचा बाप होता कोण? बाबराव शेठ भोईर हा होता. गावासाठी विकास करत होता तो, पण तो का सत्य होता, तो गावासाठी विकास करत होता, पण त्याच्यामध्ये याचं 10% पण गुण नाही. आपण याच प्रचार रॅलीमध्ये प्रभाग क्रमांक 1 खरं तर महत्त्वाचा आहे आणि अतिशय झुंजीची लढाई या ठिकाणी होणार आहे आणि तुम्ही देखील या ठिकाणी उमेदवार आहात. काय भावना आहे? ग्रामीण भागात पाहायला गेलं तर विकास झाला आहे काय वाटतं तुम्हाला? सर्वप्रथम आपल्या महाराष्ट्र न्यूज चॅनलचे मी धन्यवाद देईन. आज पनवेल महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026च्या वतीने मी अधिकृत उमेदवार ज्ञानेश्वर सुरेश पाटील, तसेच माझ्यासोबत प्रमिला निलेश पाटील, अश्विनी दर्शन पाटील, जनार्दन पांडुरंग पाटील, आम्ही 4 उमेदवार महाविकास आघाडीच्या वतीने प्रभाग क्रमांक 1साठी निश्चित झालेलो आहोत. सर पाहायला प्रचार रॅली गावात होणं साहजिकच आहे. प्रत्येक पक्षाची प्रचार रॅली होते. काल माजी नगरसेवक यांच्या माध्यमातून या ठिकाणी 3 कोटीचा निधी या ठिकाणी गावाच्या विकासासाठी वापरण्यात आलेला आहे. परंतु वस्तुस्थिती 300 कोटीचा निधी या ठिकाणी वापरण्यात आला आहे. पण गावाची वस्तुस्थिती पाहता या सगळ्या ठिकाणी अनेक प्रश्नचिन्ह उभे राहतात. कसं पाहता तुम्ही? सांगायला गेलं तर त्यांनी काय बोलतात आपल्या पोकळ गोष्टी अशा केलेल्या आहेत. 300 कोटी. आज तो उमेदवार स्वतः गावात कधी फिरला नाही, तो कोणाच्या सुखादुखाला नाही. समोरच फेस टू वसले त्या सोसायटीमध्ये जाऊन तुम्ही विचारा का हा इथे एक स्थानिक नगरसेवक म्हणून तुम्हाला माहिती आहे का? तर हा व्यक्ती आजपर्यंत कधी आमच्या सोसायटीमध्ये आला नाही असं तिथले स्थानिक रहिवासी स्वतः सांगतात. आणि 300 कोटीचं दूरच मी इथल्या गावातला सांगेल, जेव्हा छोटा रोडचा जरी कामाचा असेल गावकरी प्रस्ताव समजा त्यांच्याकडून होत नव्हते. मी तुम्हाला नावानिशी सांगतो, आमच्या अनंत मामा यांच्या 13व्याच्या दिवशी त्यांची ना माझी भेट झाली. त्यांना मी स्वतः सांगितलं बाबा असं तुमच्या ग्रामस्थांचा प्रस्ताव माझ्याकडे येतं का रोडच्या याच्या कामासाठी. तर मला त्यांच्याकडून असं उत्तर भेटला का जवळजवळ ज्ञानेश्वर बोलतो मी 95 लेटर दिलेले आहेत पनवेल महानगरपालिकेला. किती? 95 लेटर दिलेले आहेत. त्यांना मी सांगितलं मला 95 लेटरला सांगू नका, तुमच्याकडून नसेल होत तर मला सांगा, मी एका महिन्यामध्ये रस्त्याचं काम काढून देतो म्हणून. तेव्हा पण त्यांनी मला ग्वाही दिली का आता मी परेश ठाकूर यांच्या माध्यमातून ते करतो. मी जर माझ्याकडून नाही झालं तर तुम्हाला सांगेन म्हणून ना. असं मी हे नाही काहीतरी बोलायचं म्हणून नाही, तुम्ही कधी पण विचारू शकता व असं तुमचं बोलणं झालं काय म्हणून. आणि गावातले तुम्ही बघाल अनिल नाईक, ते पुढे आपलं याचं नाव काय आपलं बबन पाटील यांच्या इकडला रोडचा असू द्या, तिकडला सांडपाण्याचा विषय आपणच विकास आघाडीचे आपले जे नगरसेवक होते, स्थानिक नगरसेवक ज्ञानेश्वर पाटील समजा, मी स्वतः जयश्री रविकांत म्हात्रे, तसंच शीतल केने यांच्या पाठपुराव्याने आपण जी कामं आहेत ते आपण पाठपुरावा करून केलेले आहे. सर या ठिकाणी पाहायला गेलं तर नागरिकांची खतखत व्यक्त होताना दिसत आहेत. अनेक प्रश्नचिन्ह उभे राहिल्यानंतर यंदा बदल पाहायला मिळेल का? काय वाटतं तुम्हाला? नक्कीच 1, 2, 3 हा शेतकरी कामगार पक्ष तसेच महाविकास आघाडीचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. मागच्या वेळी चुकून पेंढरमधली आमची एक सीट दगावली होती, पण आता एकदम विश्वासाने सांगते का आमच्या या प्रभागातील 1, 2, 3 प्रभागात 12च्या 12 सीट नक्कीच आम्ही विजयी होऊ. काय आव्हान असेल या व्हिडिओच्या माध्यमातून? ज्यात आव्हान असेल की त्यांनी आम्हाला मतांच्या स्वरूपाने आशीर्वाद देऊन आमचं विजय करावा हीच. तुम्ही काय कसं पाहता या ठिकाणी व्हिडिओच्या माध्यमातून जर जनतेशी संवाद साधायचा झाला तर असे काय प्रमुख बदल तुम्ही निवडून येतील? कोणते 3 कामं सांगायची? पुढची कामं सांगायची झाली तर एक प्रॉपर्टी टॅक्स, पिण्याचं पाणी आणि रस्त्याची सोय. सर कसं पाहता? आपण देखील या ठिकाणी सज्ज आहात. काय भावना असेल? जनतेला काय आव्हान असेल? जनतेच्या भावना फार उद्धव आहेत. प्रॉपर्टी टॅक्स हा पहिला मुद्दा आहे आणि पाण्याचा प्रश्न आहे, रस्त्याचा प्रश्न आहे. कुठलाच प्रश्न सुटलेला नाही. तुम्ही पाहता इथे 8 वर्ष नगरसेवक आहे पण इथं काम शून्य आहे. 300 कोटीचा निधी जेव्हा मी ऐकलं तर 300 कोटीचा निधी वापरल्यानंतर हा गाव सुजलम सुफलम व्हायला पाहिजे होता, पण तसं काय दिसून आलं नाही. सर बिनविरोधात निवडून येणाऱ्या उमेदवारांकडे तुम्ही कसं पाहता? या लढाईमध्ये खरं तर हे घोषित करणं खरं तर चुकीचं मानलं जातं. एक उमेदवार म्हणून तुमची काय भावना आहे?
उमेदवार म्हणून माझी हीच भावना आहे का 8 वर्षे झाली कुठल्याही प्रश्नाला या लोकांनी हात घातलेला नाही आणि प्रश्न जसे तसेच आहेत. कोण सांगते का मी गावासाठी 3 कोण सांगते का मी 22 कोटी निधी वापरला पण कुठे कामाचा काय पत्ता नाही. ते मूलभूत गरजा लोकांच्या पाणी हा प्रश्न मूलभूत आहे लोकांचा. होता याचा कोणचा संतोष भोईरचा बाप होता कोण बाबराव शेठ भोईर हा होता. गावासाठी विकास करत होता तो, पण तो का सत्य होता, तो गावासाठी विकास करत होता, पण त्याच्यामध्ये याचा 10% पण गुण नाही. नक्कीच आपल्यासोबत ग्रामस्थ आहेत, त्यांची खदखद व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत. अशाच वेगवेगळ्या प्रभागामध्ये जाऊन आपण भाषा बदलती का हे पाहणं गरजेचं ठरणार. वित्त बातम्या जाणून घेण्यासाठी महाराष्ट्र 36 चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट अजित सोबत सुनील कातारे, महाराष्ट्र 36.